पी अँड कोलेस्ट्रॉल. आणि आता काय सांगितलं त्यांनी, रँडमली डिवाइड करायचं आहे ट्रेनिंग अँड टेस्टिंग डेटासेट. रँडमली सांगितलं आहे, पण त्यांनी समोर पर्सेंटेज पण दाखवलेले आहेत की 75% तुम्हाला ट्रेनिंग करायचं आहे आणि 25% तुम्हाला काय करायचं आहे, टेस्टिंग. तर इथे तुम्ही कोणती लायब्ररी यूज करणार आहे, फ्रॉम sklearn. ठीक आहे, sklearnची लायब्ररी यूज करणार आहे, फ्रॉम sklearn. आणि नंतर काय करणार आहे, तुम्हाला पॅकेज यूज करावं लागेल, डॉट मॉडेल सिलेक्शन नावाचं पॅकेज यूज करावं लागेल, अंडरस्कोर सिलेक्शन. ओके, हे कशासाठी यूज करतोय आपण, कारण की आपल्याला डेटा सेट हा डिवाइड करायचा आहे. देन इम्पोर्ट, काय करायचं, इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट. हे काय एक क्लास आहे, ट्रेन टेस्ट स्प्लिट. स्प्लिटिंग करायचं आहे तुम्हाला, ट्रेन टेस्ट स्प्लिट. ओके, याला तुम्ही काय करणार, रन. तर झालंय रन. व्यवस्थित बघायचं, इथे जर सुद्धा एक स्पेस किंवा कॉलम किंवा काय कॉमा किंवा काहीतरी एक ॲडिशनल ॲड झालं किंवा राहिलं तरी तुमचा एरर येईल. ठीक आहे, नंतर तुम्हाला काय करायचं, त्याला कॉल करायचं आहे, सॉरी हां, ट्रेन कॉमा टेस्ट इज इक्वल टू ट्रेन अंडरस्कोर टेस्ट अंडरस्कोर स्प्लिट. ओके, इन ब्रॅकेट DF. कोणकोणते हे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामधले. ठीक आहे, DF घ्यायचं आहे. देन रँडम स्टेट. का DF घेतला आपण इथे, कारण की आपल्याला हे कशावर परफॉर्म करायचं आहे, डेटा सेटवर. जर तुम्ही हे जर फक्त तुम्हाला म्हटलं की तुम्हाला फक्त याच्यावरतीच परफॉर्म करायचं आहे, या 5 कॉलम्सवरती, तर तुम्ही याला काय करू शकता, एक न्यू व्हेरिएबलने डिफाईन करू शकता, जसं की X किंवा Y. X इज इक्वल टू DF इन ब्रॅकेट, हे सगळं ऑल ॲज इट इज, आणि नंतर X केणार. आणि जर इथे समजा इन्स्टेड ऑफ DFच्या जागी X केलं, तर हे कोणत्या कॉलमला डिस्प्ले करेल, या 5 कॉलमलाच डिस्प्ले करेल. ओके, पण आपण इथे आता DF घेतोय, तर हे पूर्ण 15 कॉलम्सला डिस्प्ले करेल. आता रँडम स्टेट मी इथे 0s घेते, तुम्ही किती पण घेऊ शकता. ठीक आहे, ते तेवढ्या वेळा त्याला प्रोसेसला रिपीट करेल. ओके, देन इथे टेस्ट साईज घेते आम्ही, तुम्ही ट्रेन साईजसुद्धा घेऊ शकता, पण कोणत्याही दोघांपैकी एकच साईज तुम्हाला घ्यावी लागेल, एक तर ट्रेन साईज किंवा टेस्ट साईज. आता इथे ट्रेन साईज मी टेस्ट साईज घेते आहे, पण ती किती घेणार मी, सॉरी 0.25. ओके, 0.25 का बरं घेते मी, कारण की मला त्यांनी सांगितलेलं आहे की मला 25%मध्येच टेस्टिंग डेटासेट हा पाहिजे. जर मी इथे ट्रेन डेटासेट घेतला असता तर मला इथे लिहावं लागलं असतं 0.75%. ओके, मग याला मी काय करते आहे, टेस्ट साईज घेतलेली आहे, याला रन करते. ओके, देन नंतर मला काय करायचं आहे, ते चेक करायचे की ते स्प्लिट तसंच झालेलं आहे की नाही. मी पहिले चेक करते. याने काय होते, ट्रेन डॉट शेपनी काय होईल की तुमचा जो डेटा सेट आहे हा 75%मध्ये, सॉरी तिथे सेल नंबर नाही आला म्हणून त्याने हे नाही झालं, ते रन नाही झाले. एक सेकंड, याला मी इथे रन करते. इथे काय झालं आउटपुटमध्ये की हा जो डेटा सेट आहे हा 303चा 75% म्हणजे 227, 15 कॉलम्स आहेत तुमचे. 15 कॉलम्स आले कारण की इथे DF आहे. DF म्हणजे पूर्ण डेटा सेटवर आपण परफॉर्म करतोय, राईट. जर फक्त मी X घेतला असता, X म्हणजे काय, या 5 रोलाच Xला डिफाईन केलं असतं आणि X घेतला असता, तर इन्स्टेड ऑफ दॅट 15 इथे 5 आलं असतं. ओके, आणि टेस्ट साईज किती झाली असेल इथे, 25%. सो टेस्ट डॉट शेप. ओके, त्याने काय होईल, 25%मध्ये टेस्ट ही स्प्लिट झाली. देन आता तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप काय आहे, हे तर स्प्लिटिंग झाली तुमची. नेक्स्ट काय करायचं आहे, तुम्हाला एक कन्फ्युजन मॅट्रिक्स ड्रॉ करायची आहे, आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे टर्म्स आहेत, ॲक्युरेसी, प्रिसिशन, रिकॉल अँड F1 स्कोर, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, याचे खूप व्हेरियस टेक्निक्स आहेत. इथे आपण आज एक टेक्निक घेऊया, देन नंतर नेक्स्ट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी दुसरी टेक्निक सांगते. तर पहिली आपण टेक्निक घेऊया आहे की ॲक्च्युली कन्फ्युजन मॅट्रिक्स काय असते, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड डेटा.
सो तुम्हाला जर कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्ले करायची आहे तर तुम्हाला ॲक्च्युअल डेटा पण लागेल आणि प्रिडिक्टेड डेटा पण लागेल. सो आपण इथे कन्सिडरेशनमध्ये घेऊया की ॲक्च्युअल डेटा हा असा आहे. सो त्याला पहिले आपल्याला डिस्प्ले करावं लागेल. ॲक्च्युअल डेटा हा आहे म्हणून माझा. सो ॲक्च्युअल लिस्ट, एक सेकंड. आता जर मी इथे ॲरे यूज करते आहे तर मला एक लायब्ररी इन्स्टॉल करावं लागेल तिथे. ठीक आहे, अजून एक ॲडिशनल लायब्ररी कुठली, NumPy. इम्पोर्ट NumPy ॲज NP. ओके, अँड आता मी काय करते, पूर्ण सगळं एकदा रीरन करते. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, ॲरे यूज करायचं आहे. ती लायब्ररी खूप इम्पॉर्टंट आहे. सो इन ब्रॅकेट NP डॉट वन्स 55 घेते मी इथे. तुम्ही किती पण घेऊ शकता, 45 पण घेऊ शकता. आता रँडमली आहे की मला एक असा ॲरे घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये 45 वन्स आहेत आणि बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते झिरोज आहेत. आता हे झिरोज आणि 1 काय डिस्प्ले करताय, जर आपण एखादी कंडिशन घेऊया की एखाद्या व्यक्तीला डिसीज आहे की नाही आहे, तर ॲक्च्युअल केसमध्ये काय दाखवतो की की या पर्टिक्युलर व्यक्तींना ॲक्च्युअलमध्ये डिसीज आहे. ठीक आहे, आता इथे आपण कन्सिडर करूया की वन्सला ॲक्च्युअलमध्ये डिसीज आहे अँड झिरोजला ॲक्च्युअलमध्ये डिसीज नाही आहे. ठीक आहे, हे ॲक्च्युअल डेटा आहे, कन्सिडर नाही करावं लागेल, तो दिलेला आहे असं कन्सिडर करूया आपण. आणि हे 100मध्येच घ्यायचे असतात. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण मी 100मध्ये घेत आहे. तर 100 कॅल्क्युलेट झाला पाहिजे म्हणून NP, म्हणजे एक प्रकारे 100% नाही घेत का आपण, तर लाईकवाईज आपणच घेतोय. NP डॉट झिरोज. सो इथे मी किती घेऊ, रिमेनिंग किती राहत आहेत, 55. ठीक आहे, तर याला मी आणि NP डॉट ॲरे डिस्प्ले करायला लागेल. NP डॉट ॲरे इन ब्रॅकेट ॲक्च्युअल, आणि काय होईल, तुमचा डेटा हा डिस्प्ले होईल. आता इथे काय झालं की 45 हे वन्स आले आहेत आणि 55 हे झिरोज आले, की ते नाही आहेत त्यांना डिसीज आणि यांना आहे, असं आपण एक कंडिशन घेतली. सेम आपल्याला प्रेडिक्टेडची कंडिशन घ्यायची आहे. आता इथे इन्स्टेड ऑफ ॲक्च्युअल मी काय करते, प्रेडिक्टेड. प्रेडिक्टेड म्हणजे काय, त्यांनी प्रेडिक्ट केलेले आहेत की यांना डिसीज असू शकतो, पण आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. ओके, सो प्लस लिस्ट ऑफ लिस्ट अँड ब्रॅकेट NP डॉट what, NP डॉट ॲरे, सॉरी एक सेकंड, सॉरी, पूर्णचा पूर्ण कोड झाला आहे कॉपी. NP डॉट वन्स घेऊया, इथे एक ॲडिशनल फील्ड घेऊया आणि इथे समजा मी 45, इथे पण 45 करून टाकते. म्हणजे किती, 40 40 80 अँड 90 मध्ये 10 रिमेनिंग, 10. आता इथे तुम्ही काय करसाल, NP डॉट ॲरे इन ब्रॅकेट वॉट, प्रेडिक्टेड. ओके, प्रेडिक्टेडचा ॲरे हा डिस्प्ले होईल. सो रन करते. आता इथे काय झालेलं आहे की मी 45 वन्स घेतलेले आहेत. त्याचं मिनिंग आहे की यांना डिसीज असू शकतो, यांना डिसीज नाही आहे, यांना डिसीज आहे असं तो कन्सिडर करतो, किंवा नाही आहे की नाही आहे हे अजून कन्फर्म नाही आहे. तर यांनी जेव्हा ॲक्च्युअल आणि प्रेडिक्टेड डेटा हा कम्पेअर केला तर तो एक्झॅक्टली सेम नाही आला आहे. जसं की इथे जर समजा मी 45 घेतलेलं आहे, इथे 45चं 45 आलं आहे, बट नेक्स्ट काय जे झिरोज आहेत, समजा हे 55 आहेत, तर इथे किती आहे, फक्त इथे 55 आहेत पण इथे किती आहेत, 45 झिरोज आहेत. अँड देन लास्टला काय केलेलं आहे, कोणतं तरी एका पॉईंटला ते डिफरंट वाटतं आहे की इथे जर 0 आहे तर इथे 1 आहे. ठीक आहे, तर ते आपल्याला ते दाखवायचं आहे. त्यांना काय म्हणतात, कन्फ्युजन मॅट्रिक्स, म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ॲक्च्युअल अँड प्रेडिक्टेड डेटा. जर ते दाखवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एक कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्ले हे यूज करावं लागेल, राईट. जसं की सगळ्या गोष्टींचा कोड असतो तसा या कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्लेचा पण कोड आहे. तर पुन्हा आपण इथे कोणती लायब्ररी यूज करणार आहे, sklearnची लायब्ररी यूज करतो आहे, पण इथे कोणतं पॅकेज यूज करणार आहे, मेट्रायसिस. ॲरे आहे ना, तर मेट्रायसिस इम्पोर्ट कन्फ्युजन. ओके,
confusion matrix display. ओके, रन केले याला. देन नंतर तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्ले करायचं आहे, ही एक मेथड आपण यूज तर करतोय, पण आपल्याला कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्ले करायचं आहे तर ते दाखवावं पण लागेल की ॲक्च्युअल आणि प्रिडिक्टेड डेटामधूनच डिस्प्ले करायचे आहे. सो कन्फ्युजन मॅट्रिक्स अगेन डिस्प्ले dot from predictions. Okay, from prediction in bracket what actual comma predicted. आता जी पण कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे ही कशावर राहील, हे जे आपण डेटा केलेला आहे ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेडचा त्याच्यावरच राहील. ओके, एरर आलेला आहे. सो प्रेडिक्शन्स फ्रॉम प्रेडिक्शन्सचा एस राहिलेला आहे. ओके, सो हिअर तुमची कन्फ्युजन मॅट्रिक्स ही डिस्प्ले झालेली आहे. याच्यामध्ये काय असतं की इथून काय असतं, ॲक्च्युअल डेटा असतो, वरती प्रेडिक्टेड डेटा असतो. तर ट्रू निगेटिव्ह, ट्रू फॉल्स, ट्रू पॉझिटिव्ह. ओके, ह्या व्हॅल्यूज डिस्प्ले झालेल्या असतात पर्टिक्युलरली. आणि ह्या व्हॅल्यू कोणत्या बेसिसवर डिस्प्ले झालेल्या आहेत, तर हे जे आपण घेतलेले आहेत ॲक्च्युअल, प्रेडिक्टेड वन्स वगैरे त्याच्यावरून झालेलं आहे. आणि नंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, आता कन्फ्युजन मॅट्रिक्स तर आली आहे, आणि आता याच्यावरून तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲक्युरेसी, प्रिसिशन, रिकॉल अँड F1 स्कोअर. मग ते जर आपल्याला करायचं असेल बाय डिफॉल्टली तर त्याचं पण एक आपण क्लासिफिकेशन रिपोर्ट जनरेट करू शकतो. सो मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फ्रॉम sklearn डॉट मॅट्रिक्स import what, a classification report. आता रिपोर्टच्या मध्ये स्पेस नाही येणार, इथे अंडरस्कोर, देन रिपोर्ट. ओके, नंतर काय, आता हा तर आपण इथे कॉल करतोय पण याला प्रिंट पण करावं लागेल. सो प्रिंट व्हॉट इन ब्रॅकेट क्लासिफिकेशन अंडरस्कोर रिपोर्ट, क्लासिफिकेशन रिपोर्ट ऑफ व्हॉट ॲक्च्युअल कॉमा प्रिडिक्टेड. हे काय कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे ना तुमचे, प्रिडिक्टेड. अशा प्रकारे तुमच्या इथे सर्व कॉल जे काही व्हॅल्यूज आहेत त्या कॅल्क्युलेट होऊन येतात. ॲक्युरेसी आहे पर्टिक्युलर दिस आउट ऑफ 100 आहे, कारण की आपण व्हॅल्यूज ह्या 100 आउट ऑफ घेतलेल्या आहे. हे सपोर्ट काय 55, तर या दोघांची ॲडिशन 45 + 10 इज नथिंग बट द 55. 0 + 45 इट्स 45. F1 स्कोअर हाचा फॉर्म्युला आहे, ते तुम्हाला नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेऊया व्हिडिओमध्ये. याचं पण फॉर्म्युला आहे प्रिसिशन, कॉल, F1 स्कोअर अँड ॲक्युरेसीचा. तर ते इथे तुम्हाला फॉर्म्युला नाही देता, डायरेक्ट जर तुम्ही रिपोर्ट जनरेट केला तर या पर्टिक्युलर व्हॅल्यूवरून त्यांनी ते कॅल्क्युलेट केलं आणि तुम्हाला डायरेक्ट ॲन्सरवर दिलं. सो इन दिस वे तुम्ही हे असं प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकता. सो हे तुमचं डेटा प्रिपरेशन नावाचं प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 1.